शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 31 मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचार संपर्क कार्यालयाचे उद्घाटन राणीनगर येथे मोठ्या उत्साहात पार पडले. युतीचे उमेदवार वैशाली विनोद दळवी, संदीप दोंदे, माधुरी मदन ढेमसे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार सुदाम कोंबडे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार अरविंद सावंत, नाशिक लोकसभेचे खासदार राजाभाऊ वाजे, शिवसेना उपनेते दत्ताजी गायकवाड, शिवसेना नेते जयंत दिंडे, महिला जिल्हा संघटक सुनीता पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना उमेदवार वैशाली विनोद दळवी आणि माधुरी मदन ढेमसे यांच्या माहिती पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी खासदार अरविंद सावंत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की एकनिष्ठ, प्रामाणिक आणि सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या चांगल्या माणसांना निवडून देणे ही काळाची गरज आहे. अशा उमेदवारांमुळेच प्रभागाचा सर्वांगीण विकास साधता येईल. खासदार राजाभाऊ वाजे यांनी उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन करताना या युतीच्या उमेदवारांना संधी दिल्यास पुढील काळात प्रभागात भरीव आणि दर्जेदार विकास कामे करण्यासाठी सक्षम नेतृत्व मिळेल असा विश्वास व्यक्त केला. आज या प्रभाग क्रमांक 31 मधून श्री संदीप देवचंद दोंदे, सौ माधुरी मदन डेमसे आणि सौ वैशाली दळवी हे तिघ जण आपली मशाल घेऊन उभे आहेत आणि आमचा सुदाम कोंबडे इंजिन घेऊन उभा आहे. मशाला माहिती आहे ना, इंजिन मधला कोळसा पेटवत देणार पुढे, काळजी नको करू. तो सर्वांना एकच प्रश्न मला या मला बरं वाटलं, मगाही बिचारे राजाभाऊंशी बोलता नाही आलं मला, पण आता माझे लोकसभेतील सहकारी आणि नाशिककरांनी एका निष्ठेनं ज्याला निवडून दिलं आणि निष्ठावंतासारखा आजही ताट राहिले, उभे राहिलेत असे खासदार राजाभाऊ वाजे, आमचे उपनेते दत्ता गायकवाडजी, जयंत दिंडेजी सर्व आणि आमच्या जिल्हा संघटक स्वातीताई पाटील, उपस्थित सर्व बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, नाशिक महानगरपालिकेची निवडणूक गेले 4 दिवस जो नाशिक मध्ये तमाशा सुरू आहे, तो बरेच दिवस सुरू आहे तमाशा. त्या तमाशावर तुम्ही खुश आहात का? खुश आहात का? अरे महिला बोलतात पुरुषांचा आवाज त्याला म्हणून मी विचारतो. तो राग तुमच्या मनात ठेवा. माझ्या नाशिकची अब्रू जाते अख्ख्या देशभर. कळते की तुम्हाला आपलं नाशिक काय आहे? माझं नाशिक आध्यात्मिक अधिष्ठान घेऊन आलेलो आहे. ज्या नाशिकला प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने ते पावन झाले, ते पावन झालेलं तपोवन हे भारतीय जनता पार्टीची लोक तोडायला निघाली. तुम्हाला चीड नाही आली? आली आहे ना? चीड आली की नाही? कधी व्यक्त करणार? हा, ये होईना बार. बाजार मांडलं काय ती माणसं आहेत मला कळते. सल्ल्याला लाज वाटेल, सगळं पण इतक्या लवकर रंग पलटतात. तुमच्या दरवाज्यावर आले ना का त्यांना पहिल्या गोष्ट विचारत, ए भाऊ काल कुठं होता रे तू? आमचं बरं आहे, फेर लावलेला तरी बदल होत नाही आमचा. यांचे रंग कसे बदलतात हे आपल्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहे. त्याचबरोबर आदरणीय रत्नांना अभिनंदन. आणि म्हणूनच सावंत साहेब आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज दिवसभर नाशिकमध्ये आहे. मी आपल्याला फक्त एक विनंती करणार आहे की आज पक्ष निष्ठा या सर्व गोष्टींना सर्वत्र तिलांजली वाहण्यात आलेली असताना देखील आपण सर्वजण निष्ठेने, नेकीने या निवडणुकीत
आदरणीय उद्धवजी आणि राजसाहेब यांनी एकत्र करून युती केलेली आहे. त्या युतीच्या मागे भक्कमपणे उभे आहात. त्याचंच द्योतक म्हणून 3 उमेदवार हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आहेत. एक उमेदवार आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे. मग आपल्याला 15 तारखेला मतदान करताना 3 मशाली आणि 1 इंजिन यांना मतदान करायचं आहे. एवढं फक्त आपण लक्षात ठेवावं आणि आम्हाला आणि सर्वांनाच उपकृत करावं ही कळकळीची विनंती करतो. या कार्यक्रमाला प्रभागातील नागरिक, महिला, युवक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण असून शिवसेना मनसे युतीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. एनसीएन न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.